नमस्कार, मी जिद्द देशपांडे व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. फ्रेंड्स, आज ना आपण हॉटेल स्टाईल लाल चटणी करणार आहोत. ती लाल चटणी का ते मी तुम्हाला आता सांगते. तर सगळ्यात आधी बघितलं असेल तुम्ही पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी यामध्ये कांदा घालते. अंदाजे 2 मोठे कांदे मी घेतलेले आहेत. बघा, येस. सो फ्रेंड्स, हे जे कांदे मी घेतले आहेत ते 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत. आणि हॉटेल स्टाईल लाल चटणी म्हणजे आपण जेव्हा आपण रेस्टॉरंटला जातो, इडली, डोसा, उत्तपम किंवा मेंदूवडा खायला जातो, ॲट दॅट मोमेंट आपल्याला एक पांढरी चटणी मिळते आणि एक लाल चटणी मिळते. तर ती लाल चटणी खूपदा आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो, पण कुठे ना कुठे काही ना काहीतरी आपलं ती चटणी खराब होते. सो नाव दिस इज द परफेक्ट मेजरमेंट जे मी तुम्हाला सांगते आहे. आणि तुम्ही ही चटणी घरी करून बघा आणि उत्तपम, डोसा, पराठा, इडली यांच्याबरोबर सर्व करून खाऊन बघा. सो वी कॅन कॉल इट टिपिकल रेस्टॉरंट स्टाईल रेड चटणी. चला, तर आपण 2 कांदे घेतले आहेत. हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आणि 2 चमचे तेल घेतलं आहे फक्त. तुम्ही यापेक्षाही कमी घेतलं तरी चालेल, पण ॲक्च्युली खूप कमी तेल झालं की मग तो कांदा किंवा जे पण इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत ते सॉटे प्रॉपर होणार नाही. म्हणून मी 2 ते 2.5 चमचे तेल घातलं आहे, टीस्पून. सो नाव याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या पण घालायच्या आहेत. आणि कांदा हलकासा लाल झाला की मग आपल्याला बाकीची सगळी इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करायचे. अगदी हलकासा, खूप नाही. कारण तुम्ही बघितलं असेल ती चटणी खाताना थोडासा तुम्हाला कच्चा टेस्ट पण येतो, शिजलेला टेस्ट पण येतो. तो का ते मी तुम्हाला आता सांगते. फाईन. सो आता आपण यामध्ये ॲड करतोय 2 छोटे टोमॅटो. हा कढीपत्ता वाळलेला आहे. त्यानंतर भाजलेली डाळ. ती तुम्ही मापाप्रमाणे घेऊ शकता की तुम्ही किती कांदे घेतलेत आणि किती टोमॅटोज घेतलेत. मी 2च्या मापाप्रमाणे घेतले. सो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि थोडंसं एकजीव होईस्तोवर आपल्याला हे शिजवायचं. यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ. कारण नंतर पण आपण थोडंसं वरून घातलं तरी चालेल, खूप खारट नको व्हायला. आता आपल्याला याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या तिखटपणासाठी. हिरवी मिरची आपण यामध्ये घालायची नाही आहे. 6 ते 7 मी घेतले आहेत, पण तुम्हाला अजून जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. फाईन. हे थोडंसं मस्तपैकी एकजीव झालं आहे. आणि त्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ओली चिंच, टॅमरिंड, ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. सॉरी, मी पिंच म्हणत होते, ते चिंच आहे. बोलता बोलता खूपदा टंग स्लिप होतं ना आपलं. आणि यामध्ये मी उभे काप करून घेतले आहेत ओल्या नारळाचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुखं खोबरं पण वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता. डिपेंड्स तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते. ओलं नारळ हे मी थोडंसं घातलं, असं लांबसर काप करून घेतलं.
आता हे आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मेक शुअर फ्रेंड्स की खूप हे असं जळायला वगैरे नको, कारण मग तो जळका आवाज चटणीमध्ये येईल, तर मग ते पण आपल्याला खायला होणार नाही. आणि सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये ॲड करतोय मध्यभागी थोडंसं जिरं आणि पांढरे तीळ, कारण आधी ॲड केलं तर मग ते खूप जळके होऊन जातील ना, म्हणून. बघा, इट्स लुकिंग गुड. फाईन. तुम्हाला आठवत असेल मी थोड्या वेळापूर्वी याच्यामध्ये ना कोरडा कढीपत्ता घातला होता, कारण तो वाळलेला होता माझ्याकडे, फ्रीजमध्ये ठेवला होता. पण यामध्ये आपण थोडासा ओला कढीपत्ता पण ॲड करतो आहे, म्हणजे ते रेग्युलर करी लिव्स. आणि तडका देताना परत आपण त्यामध्ये ॲड करूया येस. फाईन. त्या खमंग वास येतोय म्हणून सांगू ना, अशी भूक लागल्यासारखी होते. सो फ्रेंड्स, आता हे आपलं पूर्णपणे मिक्सचर रेडी झालं आहे, पण याला थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं. सो नाऊ आपण हे संपूर्ण मिक्सचर मस्तपैकी गार करून मिक्सरवरनं काढून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करतो आहे. सो आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेलसुद्धा थोडंसं मापाप्रमाणे जास्त घातलं आहे, कारण ते फील असतं ना की जेव्हा ताटामध्ये ही चटणी वाढल्या जाईल तेव्हा त्याचं तेल असं अलगदपणे बाहेर पडतं, ते पाहण्याची मज्जा काहीतरी वेगळीच आहे. सो फ्रेंड्स, आपलं तेल गरम झालं आहे. सो यामध्ये आपण काय करतो आहे, जिरं मोहरी ॲड करतो आहे. त्यानंतर आपण यात हिंग घालायचं आहे. हिंग तुम्हाला जसा हवा असेल फ्लेवर्ड त्या हिशोबाने. आणि कढीपत्ता, दोन सुक्या लाल मिरच्या, आणि आपण हे जे मिक्सचर काढलेलं आहे ते संपूर्ण मिक्सचर आपण यामध्ये टाकून देऊयात. सी, या मिक्सचरची कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या हिशोबाने ठेवावीशी वाटत असेल तर बिलकुल ठेवू शकता. तुम्हाला जाडसर हवं असेल तर जाडसर, पण थोडंसं महीन केलं तर जरा जास्त बॅटर होईल असं मला वाटतं. आणि आपल्याला ही ते चटणी खूप शिजवायची नाही आहे, कारण ऑलरेडी ते सॉर्टेड आहे, पण तरीसुद्धा बघा. थोडंसं तेलामध्ये परतल्यावर याचा रंग देखील बदलेल. आणि बरीच लोक याच्यामध्ये फूड कलर पण ॲड करतात, लाल रंगाचा, किंवा काश्मीरी लाल मिर्च पण ॲड करतात. पण आपण ऑलरेडी याच्यामध्ये 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या घातल्यात, त्यामुळे मला असं वाटतं अनेक तिखट नको. फक्त यामध्ये आपल्याला अजून थोडंसं मीठ आपण यामध्ये घालतो आहे, कारण आधी ऑलरेडी आपण मीठ घातलं आहे, पण बॅलन्स व्हायला. आणि याचा टँगीनेस बॅलन्स व्हायला यामध्ये आपण घालतो आहे गुळाचा छोटासा तुकडा. सो याला छान परतून घेऊयात. बघा, सो नाउ दिस इज रेडी. सो फ्रेंड्स, आपली ही रेस्टॉरंट स्टाईल डोसा चटणी रेडी आहे अँड इट्स रेडी टू सर्व.
तुम्ही ही चटणी पराठाबरोबर खाऊ शकता, तुम्ही डोसा, इडली, मेदूवडा, सिंपल मेदूवडा त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता. सो स्वीट, टँगी विथ स्पायसी चटणी इज रेडी. सो फ्रेंड्स, तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल देशपांडे व्लॉग्स. आणि फ्रेंड्स, मी रील्ससुद्धा तयार करते, सो प्लीज माझ्या रील्सला जाऊन पण भरभरून प्रेम द्या. थँक्यू.